एक बेनिफिशरी म्हणजे स्वतः तुम्ही काढू शकता आणि जर तुम्हाला काढता येत नसेल तर गावातली जी आशा आहे ती तुम्हाला काढून देऊ शकते बेनिफिशरीच्या आयडी वरनं. नाहीतर मग तिथं ऑपरेटर आयडी आहे स्वतःचा आशाचा. जर तुमचे जर हे जे आहे ई-केवायसी किंवा कुठल्याही राशन कार्डचं किंवा कशाचं जर त्याच्यामध्ये जुळत नसेल तर तुम्ही ऑपरेटर आयडी वरून न काढता बेनिफिशरी आयडी वरूनही तो आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढू शकता. याच्यासोबतच जेव्हा कोणाचं काय म्हणणार आधार मॅच वगैरे होत नाही तर कृपया सगळ्यांनी प्लीज बायोमेट्रिक जे आहे तुमचे अपडेट करून घेणं आवश्यक आहे. आधार कार्ड प्लीज अपडेट करून घ्या. जे गोल्डन कार्ड आहे त्याच्यासोबत जे आभा कार्ड मिळतं आयुष्यमान भारत डिजिटल आहे ते, तर हे जे आहे हेल्थ कार्ड आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड तर ते आता असं समजा की आरोग्याचं आधार कार्ड आहे. पुढे चालून तुम्हाला प्रत्येक स्कीमसाठी आज 8 मे 2026 या रोजी चांदूर रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान आयोजित करण्यात आले. तर जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे हे या मालिकेमधलं 5वं आपलं शिबिर होतं. तर या अंतर्गत आम्ही आज जी काही पेंडिंग कामं आहेत जसं की आपण पाहू शकतो की लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत जे सातबाराचं वितरण, उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. सोबतच नागरिकांचे काही पांढर रस्त्याचे विषयीचे काही अर्ज असतील या सर्वांची या ठिकाणी आम्ही दखल घेण्यात आली. सोबतच प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा योग्य असा पाठपुरावा देखील करण्यात आलेला आहे. आणि यासोबतच जे वेगवेगळे विभाग आहेत जसं की तालुका आरोग्य अधिकारी निकोजे मॅडम यांनी जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो की सर्वायकल कॅन्सरसाठी कारणीभूत आहे त्याच्याबद्दल लसीकरण करण्याची मोहीम जी आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त भाग घ्यावा आणि सर्व ग्रामपंचायतींनी याच्यामध्ये भाग घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर नागरिकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद झाला. अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देखील हे कार्यक्रम आयोजित करण्याचं आपल्या महसूल विभागातर्फे नियोजित असेल आणि नागरिकांच्या सर्व समस्या या ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन आहे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.